हरिः ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. सर्वांना रामकृष्ण हरी. मागच्या भागात आपण पाहिलं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना भागवत श्रवणाने त्यांचा उद्धार कसा झाला, त्यांना पुष्टी कशी मिळाली. आज आपण एक इथं प्राचीन इतिहास बघणार आहोत. शौनकांनी सूतांना काही प्रश्न विचारले. शौनक विचारतात, सूत महाराज, इथं भक्ती मोठी, ज्ञान मोठं, वैराग्य मोठं, मोठे मोठे सनगाधिक मोठे, ऋषीमुनी मोठे, हे सगळे काही मोठे लोक, पण इथं सामान्य पापी लोकांसाठी या कथेचा काही उपयोग होईल का ते आम्हाला तुम्ही सांगा. सूत महाराज म्हणाले, या दिव्य भागवत कथेचा महिमा अलौकिक आहे. याच्या कथा श्रवणाने मूर्ख, पापी, पशु, पक्षी सगळ्यांचा उद्धार होऊन जातो. कारण भागवताच्या दर्शनाने, पूजनाने आणि श्रवणाने सर्व पापींचा क्षय होऊन ते मुक्त होऊन जातात. भागवताच्या श्रवणाने पितरांना सद्गती मिळते. कारण या कथेतील लीला सत्य आहेत आणि त्यात प्रतिपादलेला अध्यात्म हाही सत्य आहे. त्यातला दृष्टांतही सत्य आहे. इथे एक दृष्टांत सांगितलेला आहे, एक प्राचीन इतिहास सांगितलेला आहे. कारण दृष्टांताविना मनाला सिद्धांत स्पर्श होत नाही. तर एक तुंगभद्रा नदी तीरावर एक गाव होतं. त्या गावामध्ये सर्व लोक आपापल्या स्वधर्मामध्ये सत्कर्म करीत आनंदाने, गोडी गुलाबीमध्ये गुण्यागोविंदाने राहत होते. आणि त्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा एक वेदशास्त्र विशारद पंडित राहत होता. आत्मदेव पुरे तस्मिनं सर्व वेद विशारद स्रोतस्मृतेषु निष्णातो द्वितीय एव भास्कर. त्याची पत्नी धुंदली, स्वभावानं कजाक, भांडखोर, चिडाव वृत्तीची, पतीची आज्ञा न पाळणारी अशी त्याचा स्वभाव होता. तरी सुद्धा ते जोडपे गुण्या गोविंदाने आनंदाने संसार करीत होते. घरात सगळं काही होतं. श्रीमंती होती, पैसा होता, अडका होता, सुख होतं, सुविधा होत्या, सगळं काय होतं. पण संतती सुख नव्हतं. आणि त्यामुळं त्या नवरा बायकोमध्ये सारखे वारंवार भांडणं होत होती. इतकंच काय, तर त्यांच्या घरात एक गाय होती. त्या गायीला सुद्धा वासरू होत नव्हतं. असं त्यांचं प्रारब्ध होतं, अशी त्यांची कर्मगती होती, असं त्यांचं नशीब होतं. तर एक दिवशी त्या नवरा बायकोमध्ये खूप भांडण झालं, कडाक्याचं भांडण झालं. आणि भांडणाला कंटाळून आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी वनाकडे निघाला. पण पूर्वपुण्याईने त्याची भेट एका साधूशी झाली. साधूने त्याला रडण्याचे कारण विचारले. आत्मदेव म्हणाला, महाराज, माझ्या घरात सगळं काय आहे, सुख आहे, सुविधा आहे, सगळं काय आहे महाराज, पण संतती सुख नाही. कृपया तुम्ही मला असा एखादा सोपा उपाय सांगा, जेणेकरून मला संतती होईल आणि आमच्या वंशाला दिवा भिळेल आणि आमच्या घराचं गोकुळ होईल. इतके म्हणून आत्मदेव ओक्साबोक्षी रडू लागला. महात्म्याने त्याचे प्रारब्ध गती पाहिली आणि त्याला म्हणले, हे बघ आत्मदेव, ही तुझी कर्मगती आहे. तुझ्या नशिबात 7 जन्म पुत्रसुख नाही. म्हणून तू एक काम कर, तू घरी जा आणि गोडी गुलाबाने आनंदाने संसाराचं सुख घे आणि आहे त्या परिस्थितीत भजन कर, आहे त्या परिस्थितीत समाधान मान, असे साधूने सांगितले. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्त असो द्यावे समाधान. जो समाधान मानतो तोच खरा सुखी होतो. अशा उक्तीप्रमाणे त्या साधूने त्याला
समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण आत्मदेव काय ऐकावयास तयार नाही. त्या आत्मदेवाने महात्म्यास म्हणाला, जर तुम्ही मला एखादा उपाय सांगितला नाही ना महाराज, तुम्ही मला संतती सुखाचा एखादा उपाय सांगितला नाही ना, तर मी या नदीत उडी मारून आत्महत्या करीन आणि त्याचं पाप तुमच्या शिरावर घालीन. असे म्हणून आत्मदेव रडू लागला आणि इकडे महात्मा घाबरला आणि हा खरंच आत्महत्या करील म्हणून त्याला घाबरून एक फळ दिलं. ते तू फळ तुझ्या बायकोला खाऊ घाल आणि काही नियम आहेत, ते नियम तू तुझ्या बायकोला वर्षभर पाळायला सांग. सत्यम शौचम दानमेकम भक्तंतु भोजनम वर्षाविधी श्रेया कार्य तेन पुत्रोति निर्मलम. तुझ्या पत्नीने वर्षभर सत्य, पवित्रता, दया, दान याचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. असे जर तिने केलं तर तिला एक पुत्र प्राप्ती होईल. असे सांगून तो महात्मा निघून गेला, तो साधू निघून गेला. इकडे आत्मदेव घरी आला आणि त्याने साधूने दिलेलं ते फळ आपल्या बायकोला दिलं, आपल्या पत्नीला दिलं. पण ती स्वभावातच दुर्बुद्धी, मनामध्ये तर्क कुतर्क करणारी, काय करू, खाऊ का नको, खाल्ल्याने का होईल असं ती विचार करू लागली. तिला एक बहीण होती. ती बहीण आत्मदेवाचं हिचं संसार कसा तुटल ह्याचीच ती वाट पाहत होती. त्यावर तिची बहीण तिला म्हणाली, तू सुशिक्षित आहेस तरी सुद्धा या अंधश्रद्धेने कुठं मुलं होतात का? तू सुशिक्षित आहेस, फळाने मुलं होईल असे तुला वाटते का? ही अंधश्रद्धा आहे. म्हणून तू एक काम कर, ही फळ तू गाईला खाऊ घाल आणि तिला 9 महिने गर्भारपणाचं सोंग करण्याचं तिला सांगितलं, कारण तिची बहीण सुद्धा गर्भवती होती. माझं मूल झाल्यास मी तुला देईन असं धुंदलीला सांगितलं तिच्या बहिणीनं. नंतर धुंदलीनं ते सोंग घेतलं. इकडे 9वा महिना सुरू होता. तिच्या बहिणीला एक मुलगा झाला. त्यानं ते मुलगा धुंदलीला दिला आणि इकडे आपल्या नवऱ्याला सांगितलं की मला मुलगा झाला म्हणून. इकडे गाईला सुद्धा एक वासरू झालं. इकडे आत्मदेव आपल्या घरी आला आणि त्याने ते फळ आपल्या पत्नीला दिलं. पण ते फळ खाण्याऐवजी धुंदली तर्क कुतर्क करू लागली. इतक्याच तिची बहीण तिथं आली. ती बहीण पण कपटी, कजाळ, आपल्या बहिणीला मूल होऊ नये असं तिला सारखं वाटायचं. म्हणून ती धुंदलीला म्हणाली की हे तुझ्या हातात का आहे ते मला सांग. धुंदलीने सगळं काही सांगितलं आणि ती म्हणाली, अगं तू वेडी आहेस का? फळाने कुठे मुलं होतात का? हे तर अंधश्रद्धा आहे ना. धुंदली म्हणाली, आता मी काय करू, मला काहीच कळेन असे झाले, तूच काहीतरी मला सांग असं म्हणून ती बहिणीला म्हणाली. त्यावर तिची बहीण म्हणाली, मी पण गर्भवती आहे, तू एक काम कर, हे फळ जे आहे ना ते गाईला खाऊ घाल आणि तू गर्भारपणाचं सोंग घे. मला जेव्हा मुलगा होईल त्यावेळेस हा मुलगा मी तुला देईन. असे म्हणून धुंदलीने ते फळ गाईला खाऊ घातले. काही दिवसांनी ती गाय गाभण राहिली. बहीण म्हणाली, आता तू घाबरू नकोस, मी स्वतः गरोदर आहे, मुलगा झाल्यास मी तो मुलगा तुला देऊन टाकेन, तू फक्त गर्भारपणाचं सोंग घे. धुंदलीने पुत्राची तर इच्छा होती, पण कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करण्याची तिची इच्छा नव्हती. हा माणसाचा स्वभावच आहे. माणसाला सुखाची तरी इच्छा असते, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न व कष्ट करायची तयारी नसते. जसे माणूस पुण्य करू इच्छितो, पुण्याची फलाची मात्र अपेक्षा करतो,
पण तो पाप करतो, पण पापाची फळाची अपेक्षा करतो का? तसंच धुंदुलीने ते फळ घरातल्या गाईला खाऊ घातले व स्वतः गर्भवती होण्याचे नाटक करू लागली. इकडे तिच्या बहिणीला मुलगा झाला व धुंदुलीने तो आणला व माझाच मुलगा म्हणून तिने जाहीर केले. आत्मदेवाला खूप आनंद झाला. त्याने गावात पेढे वाटले, मिठाई वाटली. त्याला खूप आनंद झाला. धुंदुलीने त्या मुलाचे नाव धुंदकारी ठेवले. इकडे फळाच्या प्रभावाने गायला पण एक वासरू झालं, मनुष्याकृती वासरू झालं. फक्त त्याचे कान गायीसारखे होते, म्हणून आत्मदेवाने त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. काही काळाने दोघांनीही तारुण्यात पदार्पण केलं. यत कालेनम तो जातो तरुणो तनयो बुभो गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदकारी महाखल. गोकर्ण हा महापंडित मोठा पंडित झाला आणि धुंदकारी हा दृष्ट झाला, चोर झाला, चोऱ्या करू लागला, लबाडी करू लागला, दारू पिणे, जुगार खेळणे, वाईट व्यसने करणे, हे सगळं काही करू लागला. त्याने वडिलांची सर्व संपत्ती नाश पावली. एक दिवस तो दारू पिण्यासाठी त्याने आपल्या पित्याकडे पैसे मागितले, पण वडिलांनी त्याला पैसे दिले नाही, म्हणून त्याने वडिलांना बेदम मारले. आत्मदेव रडत रडत गोकर्णाजवळ आला आणि असा कुपुत्र नसावा म्हणून गोकर्णाला सांगितलं. कुपुत्रो दुःखदायक, धनसुख व कामसुख याचे चिंतन सर्व काळ करतो तो धुंदकारी होय. गोकर्णाने आत्मदेवाला वैराग्याचा उपदेश दिला आणि म्हणाला, बाबा, हा संसार असार आहे. हा माझा पुत्र, तो माझा पिता, हे अज्ञान तुम्ही नाहीसे करा. या मोहामुळे नरक प्राप्तीच होणार आहे. विरक्त एकांतात जगणारे मुनीच सुखी आहेत. हे शरीर कधीतरी नाहीसे होणार आहे. म्हणून हे बाबा, तुम्ही वनात जावा व ईश्वर चिंतनाने सर्व आयुष्य व्यतीत करा, सर्व जीवन व्यतीत करा. आणि गोकर्णाचे हे बोलणे ऐकून आत्मदेव वनात तयार झाल्यास निघाला व त्याला म्हणाला, हे पुत्रा, मी काय करू वनात गेल्यावर ते तुम्हाला सविस्तर सांग. त्यावर गोकर्णाने 2 श्लोकामध्ये सुंदर उपदेश दिला. देहस्थी मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम जाया सुतादेशु सदा ममता विमंच पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य रास रसिको भवभक्तनिष्ठम धर्म भजस्व सततम त्यज लोक धर्मानम सेवस्व साध पुरुषां जहि काम तृष्णाम अनश्य दोष गुण चिंतनमाशु मुक्ता सेवा कथा रसमाहो नितरा पिबत्वम. हा देह हाडे मांस आणि रक्ताचा पिंड आहे. तो आपले मानणे सोडून द्या. हा संसार क्षणभंगूर आहे असे हे मी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंताचे नामचिंतन करा. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. साधू संतांची सेवा करा. विषय लासनेला मनात जवळ सुद्धा येऊ देऊ नका. दुसऱ्यांची गुणदोषांचा विचार करू नका. नेहमी भगवत सेवा करा. याप्रमाणे गोकर्णाने उपदेश दिला. त्यानंतर आत्मदेव वनाकडे निघाला. तो रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा व भगवत कथेचे श्रवण करून मुक्त झाला आणि त्याने भगवत प्राप्ती करून घेतली. इकडे धुंदकारी पैशासाठी आईला त्रास देऊ लागला. एके दिवशी त्याने पैशाच्या लोभापायी आईला खूप मारले. सततच्या त्रासाला कंटाळून त्याच्या आईने विहिरीत उडी मारून आपल्या जीवनाचा त्याग केला. त्यानंतर योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. इकडे धुंदकारीने 5 वेश्यांना घरात आणून ठेवले. हे 5 विषयच वेश्या आहेत. कोणकोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 वेश्यांना त्याने घरात आणून ठेवले. एके दिवशी वेश्याच्या हट्ट्यापायी त्यांनी एका मोठ्या राजवाड्यात चोरी केली. आता ह्याला राजदूत पकडून नेतील आणि हा आमचा नाव घेईल म्हणून वेश्यांनी धुंदकारीला मारून टाकले आणि त्याचा देह जमिनीत पुरून टाकला आणि तो पापामुळे
पिशाच्य योनीमध्ये गेला. पिशाच्य होऊन फिरू लागला. गोकर्णाला धुंदकार्याच्या निधनाची बातमी कळाली आणि त्याने गयेस जाऊन श्राद्ध केलं. भगवंताच्या वरदानामुळे गयेत पितृश्राद्ध करण्याने पितरांना मुक्ती मिळते. अशा गयेत गोकर्णाने धुंदकार्याच्या त्याच्या आईचं श्राद्ध केलं. नंतर गोकर्ण घरी आला. आपल्या घरी आला आणि रात्रीच्या वेळी गोकर्णाला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. तो बाहेर आला आणि त्याने बघितलं इकडं तिकडं, तर त्याला कुणी दिसतच नव्हतं. त्यानंतर एका झाडाजवळ त्याने एक प्रेत पाहिलं. ते प्रेत त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत होतं, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतं, पण गोकर्णाला काही समजेना. म्हणून गोकर्णाने अभिमंत्रित केलेलं पाणी त्याच्या अंगावर टाकलं आणि त्याला वाचा फुटली. तो म्हणाला, अहम भ्राता त्वदीयोस्मिन् धुंदकारीति नामत स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वनाशितं मया. मी स्वतःच्या दोषाने, स्वतःच्या पापाने ब्रह्मपदाला मुकलो आहे आणि या पिशाचुनीमध्ये येऊन अडकलेलो आहे. मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मी फार पाप केल्याने माझी ही अवस्था झाली आहे. गोकर्ण म्हणाला, मी तर तुझे गयेत श्राद्ध केले तरीही तुला मुक्ती भेटली नाही का? त्यावर ते प्रेत म्हणाले, तू गयेत 100 जरी श्राद्ध केलेस तरी माझी यातून मुक्तता नाही. तू दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ, ज्यातून माझी या प्रेत योनीतून मुक्तता होईल. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला खूप आश्चर्य वाटले. त्याने खूप विचार केला. ज्ञानी विद्वान लोकांशी त्याने विचार केला की आपण हे काय केलं पाहिजे की ह्या प्रेताची यातून सुटका झाली पाहिजे. त्यानंतर त्याने पुन्हा प्रेताला म्हणले, मी उद्या सकाळी सूर्याला विचारेन की काय केल्याने तुझी मुक्तता मिळेल. नंतर सकाळी गोकर्ण उठला आणि त्याने सूर्याची स्तुती केली. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्याला विचारले की तुला काय पाहिजे ते सांग. त्यावर तो गोकर्ण म्हणाला, माझ्या या भावाची जे प्रेत योनीमध्ये अडकला आहे त्याची सुटका व्हावी या हेतूने तू मला एखादा उपाय सांग. त्यावर श्री सूर्यदेव म्हणाले, इति श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इति सूर्यवचम सर्वे धर्मैरुपतु विश्रुतम. तू श्रीमद भागवताचे 7 दिवसांचे पारायण कर, म्हणजे ह्याची प्रेत योनीतून सुटका होईल. असा उपाय सूर्यदेवाने सांगितला. त्यानंतर गोकर्णाने भागवत सप्ताहाचे आयोजन केले. धुंदकारी तेथे आला. त्याला बसायला जागा नव्हती, म्हणून तो 7 पेरे असलेल्या एका बांबूत त्याने प्रवेश केला. दररोज एका कथा समाप्तीनंतर त्या बांबूची एक गाठ फुटू लागली आणि 7 दिवस कथा पार पडली. शेवटीच्या दिवशी परीक्षितेला मोक्ष मिळाल्याची कथा झाली तेव्हा बांबूतून एक दिव्य पुरुष बाहेर पडला व त्याने गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, हे बंधू, प्रेत योनीतून मला मुक्त केलेस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी 7 वासनेमध्ये अडकलो होतो. त्या 7 वासनेतून तू मला मुक्ती दिलीस आणि मी यातून मुक्त झालो. धुंदुकारीला नेण्यासाठी पार्षद विमान घेऊन आले व तो प्रभूंच्या धामी गेला. जोपर्यंत संसार सुखाचा त्याग मनापासून करीत नाही तोपर्यंत त्याची भक्ती सफल होत नाही. त्याची भक्ती सफल कधी होते? तेव्हा जो श्रवण, मनन आणि निधिध्यासाने जो श्रवण करतो त्याची भक्ती ते सफल होते. भागवत कथा श्रवण ही दृढतेने केली पाहिजे, कारण विना दृढतेने केलेले ज्ञान हे व्यर्थ आहे. त्यामुळे भागवत कथा एकाग्रतेने श्रवण करावी. भगवत स्वरूप भागवताची कथा ऐकून काही ग्रहण करा. कथेचा एक शब्द जरी तुम्ही मनात कोराल ना तरी जीवनाचा उद्धार होऊन जाईल. अशी ही धन्य आहे भागवताची दिव्य कथा. ही दिव्य कथा ऐकून धुंदुकारी सारखा महापापी प्रभूंच्या धामी गेला. त्यामुळे प्रत्येकाने ही महादिव्य कथा भक्तिभावाने दृढतेने श्रवण करावी आणि प्रभूंच्या चरणी
लीन व्हावं. सारखा महापापी महाखल भागवत श्रवणाने त्याला मुक्ती मिळाली आणि तो प्रभूंच्या धामी गेला. अशी ही महादिव्य भागवत कथा आहे. ही महाभागवत कथा दृढतेने जो कोणी श्रवण करील, त्याचं मनन करील, तो प्रभूंच्या लोकी जाईल. त्यामुळं भगवत स्वरूप भागवताची कथा ऐकून काहीतरी ग्रहण करा. कथेचा एक शब्द जरी मनात कोरालनं तर त्याच्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल. अशी आहे ही धन्य भागवताची दिव्य कथा. तर आज आपण पाहिलं गोकर्ण उपाख्यान. पुढची कथा लवकरच. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.